अल्पवयीन मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त केल्याप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने 19 वर्षीय तरुणाला 2 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। लैंगिक गुन्ह्यापासून मुलाचे संरक्षण कायदा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश अश्विनी लोखंडे यांनी सांगितले की आरोपीने उच्चारलेले शब्द 14 वर्षीय पीडितेच्या प्रतिष्ठेला नक्कीच दुखावतात। 30 जुलै रोजी दिलेल्या आदेशात न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहिता अंतर्गत विनयभंगाचा दोषी ठरवलाय। तथापि आरोपीला पॉक्सो कायद्याच्या कठोर कलमांतर्गत आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले। फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलीच्या आईने सप्टेंबर 2019 मध्ये साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। फिर्यादीने पोलिसांना सांगितले की तिची मुलगी जवळच्याच दुकानात चहापत्ती घेण्यासाठी गेली होती, पण रडत घरी परतली। फिर्यादीनुसार चौकशी केल्यावर मुलीने तिच्या आईला सांगितले की इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका मुलाने तिचा हात धरला आणि तिला आय लव्ह यू म्हणाला। आरोपीने निर्दोष असल्याचा दावा करून स्वतःचा बचाव केला आणि दावा केला की त्याचे पीडितेसोबत प्रेम संबंध होते आणि तिने स्वतः त्याला घटनेच्या दिवशी भेटायला बोलवले होते। न्यायाधीश म्हणाले, पीडित मुलगी चहापत्ती विकत घेण्यासाठी जात असताना आरोपीने तिच्यावर फौजदारी बळाचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे। आरोपीने बोललेल्या शब्दांमुळे पीडितेच्या प्रतिष्ठेला नक्कीच धक्का बसलाय। घटनेच्या वेळी मुलगी 14 वर्षांची होती।